शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार। पहिल्या यादीत 10 जणांचा समावेश तर काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। महाविकास आघाडीकडे जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले, वंचित शिवाय 22-16-10 तर वंचितसह 20-15-9-4 असा फॉर्म्युला। हातकणंगल्यात राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा। ठाकरे गट सांगलीच्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला देणार। विश्वजित कदमांचा मात्र सांगली सोडण्यास नकार। भाजप कोर कमिटीची आज दुपारी दिल्लीत तातडीची बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलार, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा। जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। विजय शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत। आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। पारवेंना रामटेकमधून उमेदवार मिळणार का याकडे लक्ष। रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवारांची भेट घेणार। बैठकीनंतर पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता। मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं संभाव्य बंड शमवण्यात यश मिळणार का याकडे लक्ष। अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात। शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका। शेतकऱ्याला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। भाजपच्या प्रत्येक नेत्यावर आणि पदाधिकाऱ्यावर 2 बूथची जबाबदारी। बूथमधून 51% मतं मिळवण्याचं टार्गेट। जबाबदारी मिळालेल्या बूथवर बावनकुळेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। मतदारसंघात 4 सभा होणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। 3 दिवसात संपूर्ण माहिती द्या। निवडणूक रोख्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश। प्रतिमा मलिन होत असल्याची बँकेची सारवासारव। विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट। यवतमाळ, अमरावती, नागपूर, अकोल्यात वादळी पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।